बैठ जाओ बेटा भाई बादल भाई स्कूल वगैरे पण आहे ना हे बिल्डिंग मध्ये करायला सर थोड़ी देर रखो ना। सर, पवित्र रमजान महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या दावत इफ्तार सारख्या कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा आणि शांतता कशी वाढावी असं आपल्याला वाटतं? आज मुंब्रा शंकर मंदिर परिसरात कुंदन गोटे बुद्धभूषण कुंदन गोटे यांनी जे छोटेखानी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं, त्या इफ्तार पार्टीच्या अनुषंगाने मी सर्वप्रथम हिंदू मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा देतो। बुद्धभूषण गोटे यांनी जे ह्या इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे, यात सर्वच हिंदू अथवा मुस्लिम सर्वच समाजातल्या लोकांनी हिरिरीने सहभाग घेतला। त्यामुळे मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो आणि या अशा कार्यक्रमातूनच भविष्यात हिंदू मुस्लिम असो किंवा हिंदू ख्रिश्चन असो, ईसाई असो, पारशी असो, की एक सामाजिक ऐक्याची भावना निर्माण होते आणि साहजिकच त्याचा समाजावर एक चांगला परिणाम दिसून येतो। त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी बुद्धभूषण गोटे यांचं विशेष अभिनंदन करेल आणि पुन्हा एकदा या पवित्र रमजानच्या महिन्याच्या पार्श्वभूमीवर मी सर्व मुंब्रावासियांना मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वतीने आणि आमच्या ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शुभेच्छा देतो। धन्यवाद। पवित्र रमजान महिन्यात दावत इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्याचा मुख्य उद्देश तुमचं काय होतं? उद्देश म्हणून असं नाही, माझे जे मुस्लिम बांधव आहेत, रमजान या पाक महिन्यामध्ये माझ्याकडून कुठं ना कुठं मुस्लिम माझ्या भावांसाठी इफ्तारीचं आयोजन हे दरवर्षी होतंच। त्याचप्रमाणे याही वर्षी यंदाही आम्ही आयोजन केलं। कायम मी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस प्रशासनाला मुंब्र्यातल्या बोलवत असतो, तसं साहेब इथं उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं ते आपली रक्षा करतात, या मुंब्रा शहराला ते सांभाळत आहेत, म्हणून मी त्यांनाच जास्त प्राधान्य देत असतो। आणि माझी ही भावना आहे की माझ्यासाठी काम करणारा किंवा माझ्यासाठी कार्य करणारा एक वर्ग नाही आहे, मी सर्व धर्म समभाव हा मानणारा माणूस आहे। मी आंबेडकरी विचारधारा मानणारा माणूस आहे, फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मानणारा माणूस आहे। म्हणून मला असं वाटतं की एकतेचा जो संदेश आहे तो अशा कार्यक्रमातून नक्कीच बाहेर बघायला भेटतो आपल्याला। आपल्यापासून आपण काय करतो हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि आपली ही भावना आहे की सर्व धर्म समभाव हीच माझ्या माध्यमातून विचारधारा गेली पाहिजे। शंकर मंदिर परिसरातच हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे काय विशेष विचार आहे? माझं असं निवासस्थान आहे। आपण इथं आलात, मी इथं गेल्या 25-30 वर्षापासून माझा जन्मच इथं झाला आहे, तर म्हणून माझ्या निवासस्थानी हा कार्यक्रमाचं आयोजन होत असतं। सर्व बांधव मला भेटायला येत असतात, तर याच ठिकाणीचं आयोजन गेल्या वर्षांपासून होतं आहे, तर म्हणून ही जागा आम्ही नेमली। या